आणि आता दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार। पार्थ पवार राजकारणाची सुरुवात दिल्लीतून करणार। सूत्रांची माहिती, राज्यसभेची 6 वर्षांची टर्म मिळवण्यासाठी पार्थ पवार इच्छुक। सूत्रांची माहिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याची माहिती। कात्रज दूध संघाला अजित पवारांचं नाव देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे सहकार चळवळीला मोठी हानी झाली असून त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मृती जपण्यासाठी निर्णय। लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी। योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल असंही वक्तव्य। लाडक्या बहिणीचे 2 हप्ते विरोधकांमुळे रखडल्याचा उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात गेल्याचा फटका बसल्याचा आरोप। योजनेचे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये करण्याबाबत शासन अभ्यास करत असल्याची माहिती। वेळ थांबली असती तर तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो। अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांची भावनिक पोस्ट। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका। महाराष्ट्र क्रिकेट संघटना प्रकरणामध्ये कोर्टाचा संताप। बेकायदेशीर कामं करता, केस मागे घेता की डिसमिस करू, कोर्टानं सुनावलं। अहिल्यानगर तालुक्यातील नेप्तीमध्ये बहिवाट रस्त्याचं गावातील दोघांकडून अतिक्रमण। कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून नगर कल्याण महामार्गावर 2 तास रास्ता रोको। पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना दमदाटी करण्याचा प्रकार। नागपूरमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी गोंदियाच्या सीतेपार आमगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन। काही काळ गौण खनिज नेणारा ट्रक थांबवला। सीतेपार परिसरामध्ये गौण खनिजाच्या खाणी असून मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप। सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांचा प्रशासनावर रोष। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहतांची महापौरपदी निवड। काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रुबीना शेख यांना 16 मतं। डिंपल मेहता 79 मतांनी महापौरपदी विराजमान। मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। यावेळी महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर गोंधळ। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। मराठी महापौर हवा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं केलेलं आंदोलन राजकीय व्यक्तींच्या इशाऱ्यावरून। भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा आरोप, तर काँग्रेसनं रुबीना शेख यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली त्यावरून कोणीही बोलत नाही, मेहतांचा हल्लाबोल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊन एकीकरण समितीनं आमचे 28 उमेदवार पाडले। प्रताप सरनाईकांची एकीकरण समितीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया, तर नरेंद्र मेहता गीता जैन आमदार झाल्या तेव्हा एकीकरण समितीवाले कुठे होते, सरनाईकांचा सवाल। नरेंद्र मेहतांविरोधात 2017ला हे आंदोलन केलं। एकीकरण समितीचं सरनाईकांना प्रत्युत्तर, तर मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांची गुजराती उत्तर भारतीयांचे मेळावे घेतले, मात्र त्याचा फायदा झाला नाही। त्यांचं राजकीय गणित चुकलं म्हणून ते आमच्यावर खापर फोडतात, एकीकरण समितीचा हल्लाबोल। पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीमध्ये केली घोषणा। राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलावलं जाणार। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी त्यांना तुरुंगातून बोलावण्यासाठी नगर सचिवांकडून कारागृहाला पत्र। मुंबईमध्ये महापौरपदासाठी राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडेंचं नाव आघाडीवर। 48 तासामध्ये भाजपचा महापौरपदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची माहिती। फडणवीस, अमित साटम यांच्यातील बैठकीनंतर होणार निर्णय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उपमहापौर कार्यालयाचं काम अपूर्ण। निवडणूक होऊन 18 दिवस उलटून गेले तरीही कार्यालय सज्ज नसल्यामुळे मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत। ठाणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता होणार, याबद्दल अजित पवारांशी चर्चा केली होती। राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचं वक्तव्य, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा एमआयएमला राष्ट्रवादी सोबत घेण्याची शक्यता।
वडेट्टीवार गटाच्या 6 नगरसेवकांची प्रमाणपत्र अखेर विभागीय आयुक्तांना सादर. 6 नगरसेवकांनी प्रमाणपत्र गहाळ झाल्याची दिली होती तक्रार. वडेट्टीवार गटाचे सर्व 19 नगरसेवक आता मतदानासाठी पात्र. चंद्रपूर महापालिकेवरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद. अशातच प्रतिभा धानोरकरांचं स्टेटस चर्चेत. जंग में जाने वाले घोडे 12 तो में नहीं नाचा करते अशा आशयाचं स्टेटस. धुळ्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीसह MIM कडून महापौर आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज. भाजपमधील काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा शिवसेना राष्ट्रवादी युतीचा दावा. 6 तारखेला महापौर पदाची निवडणूक. अहिल्यानगर महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडेंचं नाव निश्चित, तर उपमहापौरपद भाजपच्या धनंजय जाधवांना मिळणार. ज्योती गाडे या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मालेगावमध्ये काँग्रेस नगरसेवकाची हकालपट्टी. एजाज बेग, अजित बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर. भाजप उमेदवारासाठी बावनकुळेंनी सभा घेतल्यामुळे या ठिकाणी तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला. तानाजी सावंत विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गणेश नाईक यांच्याकडून एकेरी उल्लेख. पालकमंत्री म्हणत टोला. गणेश नाईक यांची देसाई यांच्या पाटण तालुक्यातच सभा. गुंडेपुंडे राजकारण दुसऱ्यांना शिकवा अशी केली टीका. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने. काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आघाडी तोडल्याचा शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांचा आरोप, तर मैत्रीपूर्ण लढत होत असल्याची काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या दारफळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन. भाजप उमेदवार इंद्रजित पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम काका साठे यांच्यामध्ये होतीये प्रतिष्ठेची लढत. बोंडारवाडी धरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बनवणार. विरोधकांची ताकद आणि कुवतही नाही. शिवेंद्रराजे भोसले यांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता काढला चिमटा. काही जण निवडणूक समोर ठेवून विषय प्रलंबित ठेवत असल्याचाही आरोप. सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत. भाजपकडून क्रांती महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनश्री लाड निवडणुकीच्या रिंगणात, तर कामाच्या जोरावर विजय मिळवू लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. सोलापूरच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून माजी भाजप आमदार राम सातपुतेंच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. संस्कृती सातपुतेंकडून 4 महिन्याच्या मुलीसह प्रचार. त्यांच्या विरोधात आमदार उत्तम जानकरांचे चिरंजीव रिंगणात. नारायण राणेंचा शब्द मोडणाऱ्यांना सोडणार नाही. वेंगुर्ला तालुक्यातील परोळे पंचायत समितीमध्ये बंडखोरी करणाऱ्या निलेश सामंत यांना नितेश राणेंचा इशारा. दापोलीमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजप ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र, मात्र आम्ही त्यांना पुरून उरू. मंत्री योगेश कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचारादरम्यान सुनावलं. लोकसभेवेळी राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं. मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंचं वक्तव्य. रायगडच्या राजकारणामध्ये सर्व काही होईल, पण राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही असंही वक्तव्य. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरे यांना धक्का. राष्ट्रवादीच्या पंचायत समिती माजी सभापती शकुंतला टेंबे यांचा शिवसेनेत प्रवेश. परभणीच्या पिंगळी जिल्हा परिषद गटामध्ये पंचरंगी लढत. अजितदादांच्या निधनानंतर प्रचारातून बडेजाव पूर्णतः दूर. अत्यंत साधेपणानं सर्व पक्षांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेत घरोघर जाऊन प्रचार. धाराशिवच्या निवडणूक प्रचारामध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे प्रचार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यामध्ये थेट AI प्रचार वॉर. AI आवाज, बनावट व्हिडिओ आणि आभाषित चित्रांच्या माध्यमातून एकमेकांवर थेट राजकीय टीका. डोंबिवलीमध्ये निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचं प्रकरण. शिवसेना माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज होताच अटक. बीड पाटबंधारेचं प्रकल्प मंडळ कार्यालय बंद अथवा स्थलांतरित करू नका. आमदार धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं पत्र. हे प्रकल्प मंडळ कार्यालय परभणीमध्ये स्थलांतरित करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पत्र.
वसतिगृहातील निकृष्ट जेवण प्रकरणी चौकशीचे आदेश. तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचं आश्वासन. कळमनुरीतल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या जेवणामध्ये आढळल्या होत्या आळ्या आणि किडे. वर्ध्यामध्ये निधी रखडल्यामुळे बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर. 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडलेलंच. थकीत अनुदान तातडीनं देण्याची महिलांची मागणी. वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन सादर. डहाणू रोडमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील माउंटन टनेल ब्रेक थ्रू. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर 508 किलोमीटर असणार. वर्ध्यामध्ये 9 महिन्यामध्ये 612 ग्राहकांकडून वीज चोरी. 591 ग्राहकांवर दंडात्मक कारवाई. महावितरणच्या वर्धा मंडळाची धडक मोहीम. बीडमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगाराची हत्या करणारा आरोपी जेरबंद. 29 वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून 10 तासात अटक. पाटोदा तालुक्यातील दगडवाडी शिवारामध्ये घडली होती घटना. चांद अल्लाउद्दीन तांबोळी या 30 वर्षीय तरुणाची झाली होती हत्या. जंगलात सुरू असलेल्या कोंबडा जुगार बाजारावर गोबरवाही पोलिसांचा छापा. 15 जुगारी अटकेत. 17 दुचाकींसह 7,39,000चा मुद्देमाल जप्त. आष्टी आणि लोभी या 2 गावांदरम्यान सुरू होता जुगार. आंबेगाव परिसरातील चितळे बंधू दुकानामध्ये चोरी. चोरट्यानं मिठाई दुकानाचं शटर तोडत केली चोरी. चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपीला अटक. अपघातामध्ये 3 जखमी तर 3 गाड्यांचं देखील मोठं नुकसान. कार चालवणाऱ्या 17 वर्षीय तरुणीचा गाडीवरून ताबा सुटल्यामुळे अपघात. 18 वर्षीय मुलगी आजोबांच्या गाडीनं 17 वर्षीय मैत्रिणीसोबत निघाली असता झाला अपघात. दोघींसह कारच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. शास्त्रीनगर नाकामध्ये मिलन हिल या इमारतीच्या 10व्या मजल्यावर इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग. पहाटे 4 वाजताची घटना. तासाभरानंतर आग आटोक्यात. 60 ते 70 रहिवाशांचा खोळंबा. 10 ते 13व्या मजल्यावर आगीमुळे मोठं नुकसान. आगीमध्ये 2 व्यक्ती जखमी. जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार. नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या कारणावरून 2 गटात वाद आणि त्यानंतर हाणामारी. ज्या दुकानाजवळ वाद झाला होता ते दुकान अज्ञातांनी जाळलं. हसनबाग परिसरातली घटना. पोलिसांकडून तत्काळ कारवाई. परळीत होणार 3 दिवसीय पशुधन महाएक्स्पो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आयोजन. पशुधन संवर्धनासह उत्पादनामध्ये वाढीबाबत होणार चर्चा. पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्तांनी घेतला महाएक्स्पोचा आढावा. बीडच्या बाळापूर गावामध्ये फिरंगी आई देवी यात्रेनिमित्त कुस्तीचा आखाडा. ग्रामीण भागातील पैलवानांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी कोरी बुलेट आणि चांदीची गदा बक्षीस. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्हिडिओ कॉलवर पैलवानाचं अभिनंदन. म्हाडामध्ये प्रथम येणाऱ्यांना 120 घरं विकणार. मुंबईमध्ये मोक्याच्या जागी 31 लाखांपासून असलेली घरं. जास्तीत जास्त किंमत 8 कोटी रुपयांची घरं ताडदेवमधील. यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचाही समावेश. संत गजानन महाराजांचा रविवारी 148वा प्रकट दिन सोहळा. याआधी पूर्णाहुती याग यज्ञानं शेगावमध्ये विधिवत सुरुवात. प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये आजपासून भक्तांची गर्दी. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रचार सभेतून भाजपवर निशाणा साधलाय.